ऑलराईट मंडळी, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्रातून एक बातमी आलेली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. ही वस्त्रसंहिता माघी गणेशोत्सवाच्या मुहूर्ताने त्यांनी लागू करण्याचं ठरवलं आहे आणि आता जोवर हा व्हिडिओ ऑन एअर येईल तोपर्यंत माघी गणेशोत्सव सुरू झालेला असणार आहे. त्याचमुळे ही वस्त्रसंहिता नक्की काय आहे आणि ही फक्त श्री सिद्धिविनायक मंदिरातच लागू आहे का की इतरही ठिकाणी आहे, याबद्दल सविस्तर आपण चर्चा आजच्या व्हिडिओत करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या बातमीनंतर कोण कोण काय काय म्हणतंय किंवा एकंदरीतच काय किंचाळतंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, ते सुद्धा सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. पटापट सुरुवात करूया. आता मंडळी, मंदिर म्हटल्यानंतर आपण सगळेजण कशासाठी तिथे जातो ना, मन किंवा शरीर याची एक शुद्धी व्हावी. एकंदरीतच जर का तुम्ही मला विचाराल तर मी मंदिरात यासाठी जाते कारण मला तेवढा एक 15 ते 20 मिनिटांचा वेळ जो असतो त्या वेळात माझं मन जे अस्थिर झालेलं असतं ते शांत होतं किंवा तिथले व्हायब्रेशन्स मला आवडतात. एकंदरीत जी सार्वजनिकरित्या आपण आरती म्हणतो, अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून, तर मला असं वाटतं त्या आरतीमुळे किंवा त्या एकंदरीतच सगळ्या पॉझिटिव्ह ऊर्जेमुळे मला एक नवीन उत्साह मिळतो आणि आयुष्यातली जी वादळं असतात डोक्यातली ती सगळी शांत होतात. या सगळ्या कारणांसाठी मी मंदिरात जाते. एकंदरीतच काय तर माझं आणि देवाचं नातं हे अत्यंत प्रायव्हेट स्पेसमधलं आहे आणि त्याच्याचमुळे आता मी मंदिरात जाऊन कुठले कपडे घालावे हे जर का मला दुसरं कोणी सांगत असेल तर मला असं वाटतं की त्याच्या आधीच आपल्या स्वतःला ह्या गोष्टी समजायला हव्यात की आपण अशा एका पवित्र स्थानी जातो जिथली मर्यादा राखणं फार गरजेचं आहे. आता मंडळी, हा जो वस्त्रसंहितेचा नियम आहे हा महाराष्ट्रात फक्त श्री सिद्धिविनायक मंदिरातच लागू केलाय का तर अजिबात नाही. रत्नागिरीबद्दल जर का बोलायचं झालं तर 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता तिथे लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन किंवा तोकडे किंवा अशोभनीय कपडे घालून मंदिरात येण्यास सक्त मनाई आहे. त्याच्या व्यतिरिक्त ओव्हरऑल महाराष्ट्र राज्याबद्दल जर का बोलायचं झालं तर एकूणच 232 मंदिरांमध्ये आतापर्यंत ड्रेस कोड लागू केला गेलेला आहे. आता तुम्हाला जर का असं वाटत असेल की ही वस्त्रसंहिता किंवा हा ड्रेस कोड जो आहे हा फक्त महाराष्ट्रातच लागू आहे, तर असं अजिबात नाहीये. एकंदरीतच थोडासा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह जर का आपण ठेवला तर आपल्याला असं लक्षात येतं की केरळमध्ये जर का आपण गेलो तर श्री पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे तिथे स्त्रियांना घागरा किंवा साडी आणि पुरुषांना लुंगी ही कंपल्सरी आहे आणि पुरुषांना तिथे शर्ट टी शर्ट हे लिटरली काढण्यासाठी सांगितलं जातं. ही त्या मंदिराची मर्यादा आहे किंवा हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, जे जर का तुम्ही पाळण्यामध्ये इच्छुक असाल तरच तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री दिली जाते, अदरवाईज तुमचा प्रवेश नाकारला जातो. अजून पुढचं उदाहरण द्यायचं झालं तर गोव्यामधल्या मंदिरांमध्ये सुद्धा ड्रेस कोड लागू करण्यात आलेले आहेत. आता जर का थोडंसं अजून भारताच्याही बाहेर जायचं जर का ठरलं तर थायलंडमधले जे मंदिर आहे तर तिथल्या सुद्धा मंदिरामध्ये इव्हन आपल्या नियमांपेक्षा पण जास्त स्ट्रिक्ट अशी नियमावली तिथे आहे आणि त्याचं हे उदाहरण. Thailand and you want to visit temples like this, they have a fairly strict dress code, and typically that dress code is to cover your shoulders and to cover your knees. तर मला एकंदरीत असं वाटतं की हे फक्त महाराष्ट्रातल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मर्यादित नसून एकंदरीत महाराष्ट्र राज्य, भारत देश आणि भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये जिथे मंदिरं आहेत त्या सगळ्या ठिकाणी हा ऑलरेडी लागू करण्यात आलेला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून. पण आता महाराष्ट्रात हे आपण, मला असं वाटतं तरी बराच उशिरा आपण हा नियम आणतोय. आता हा नियम ज्या वेळेला तिकडे या नियमाची घोषणा केली त्याच्यानंतर तिथला एकंदरीत पब्लिक रिव्ह्यू काय म्हणताय ते जाणून घेण्याआधी आपले जे सो कॉल्ड मीडियावाले आहेत त्यांना ज्या 2 व्यक्तींची मतं जाणून घेण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता, तर आधी त्यांची मतं जाणून घेऊया. एक आहेत या झेनबाई. मला वाटते असं ड्रेस कोड लागू करणं इट्स व्हेरी अनकॉन्स्टिट्युशनल. असं नाही होणार पाहिजे. आता ही जी मुलगी आहे ही आहे सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांची, झेन सदावर्ते. एक ड्रेस कोड आपके डिवोशन या फिर आपका जो श्रद्धा स्थान है आपसे नहीं ले सकता. मला जनरली असं वाटतं की झेनबाईंनी सगळ्यात आधी कुठल्या तरी एकाच भाषेमध्ये बोललं पाहिजे. लिटरली झेनताई, तू जर का हा व्हिडिओ पाहतेस तर लेट मी टेल यू, मी तुला रिलेट करू शकते. पण इतकंही वाईट माझं डिक्शन अजिबातच नाही आहे. मी स्वतः कॉन्व्हेंटची आहे आणि जर का एवढं तुम्हाला अगदी तुमच्या नसा आणि वेन सगळ्या एवढे प्रयत्न घेत आहेत, एक शुद्ध फक्त 2 मिनिटे घड्याळी जर का एकही भाषेत आपण बोलू शकत नसू, आय गेट इट की इंग्लिश शब्द येतात कारण आपले विचार आपण इंग्लिशमध्ये विचार करतो, मग आपण ट्रान्सलेट करून मराठीत बोलतो कारण इंग्रजी माध्यमात आपलं शिक्षण झालेलं असतं. पण तरीसुद्धा इतकी वाईट वेळ येणं जब हमारे खुद के भगवान अपनी बॉडी ब्यूटिफुली शो कर सकते हैं and we can appreciate it. सो झेनबाईंना स्वतःचं कंपॅरिझन हे देवासोबत करायचं आहे की जर का गणपती बाप्पा तिथे पूर्ण वस्त्रांमध्ये नाही बसलेले तर मग आपण पण पूर्ण वस्त्र नाही घालून जायला पाहिजे. झेनबाईंच्या या वाक्यामध्ये तितकंच लॉजिक आहे जितकं की त्या लोकांच्या बोलण्यात लॉजिक आहे जे म्हणतात की अरे 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 बिग बॉस जो गेम आहे ना तर तो ॲक्च्युली स्क्रिप्टेड नाही आहे, ते सगळं काही खरं असतं, ते सगळं काही खरं असतं. सिरियसली गाईज.
खुद के पुजारी एक सर्टेन वे में ड्रेस करते हैं जिनकी बॉडी भी दिखती है। और जैसे सिद्धिविनायक टेम्पल कुठलं मंदिर? सिद्धिविनायक टेम्पल कुठलं? सिद्धिविनायक मला असं वाटतं ताई, जैन ताई, तू सगळ्यात आधी ना एक गणपतीचा मंत्र म्हणून दाखव बाळा. मग आम्ही तुझे सगळं इथून पुढचं जे दात खाऊन बोलण्याचं जे काही तुझी वाक्य सुरू आहेत ते सगळे आम्ही ऐकून घेऊ. असे स्टिग्मा सोसायटीचे काढून टाका मुंबईकरसाठी. Oh my God. So all the Mumbaikars in the house. मला असं वाटतं तिला स्वतःला कळतंय की आपण खूप माती खातोय बोलताना, बट इट वॉज टू लेट ऑफकोर्स. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती स्वतःच्याच वाक्यांवरती हसते, एवढं हास्यास्पद मुलाखत घेणारा जो जर्नलिस्ट आहे त्याला सुद्धा मला असं सांगायचं आहे की भावा, काय रे, काय मजबुरी असते रे, एवढी वाईट वेळ येते का रे जर्नलिझममध्ये? सिरियसली. इंडस वैली सिविलाइजेशन जो इंडिया की जननी थी, तब से ऐसा कभी नहीं था कि पूरे कपड़े पहनने हैं. दैट इज अ वेस्टर्न कल्चर. टेल मी अ बेटर जोक दॅन दिस. सो जैनताईंच्या हिशोबाने संपूर्ण कपडे घालणं हे वेस्टर्न कल्चर आहे आणि अर्धनग्न अवस्थेत फिरणं हे भारतीयांचं लक्षण आहे सुरुवातीपासून, असं तिचं म्हणणं आहे. जैनताई, सगळ्यात आधी तू एक काम कर बाळा, परत ॲडमिशन घे, बालवाडीपासून सुरुवात कर. इट्स नेव्हर टू लेट, ट्रस्ट मी, यू कॅन स्टील डू बेटर इन युअर लाईफ. आणि परत एकदा आपण भेटू 18 वर्षांनंतर, जेव्हा तुझी 12वी होईल त्याच्यानंतर. तोपर्यंत बऱ्यापैकी तुझ्या मेंदूचे कवाडं खुललेले असतील. आणि मला असं वाटतं जे तुझं म्हणणं आहे की चला आता तुझ्या हिशोबाने चल, तू म्हणते ते योग्य आहे की आपण अर्धनग्न अवस्थेतच फिरायचो आधी आणि वॉट रॉंग इन इट. आपण एक काम करू, हे कपडे तरी कशाला घातले ना, आपण पालापाचोळा बांधू मस्तपैकी आणि झिंगालाला हू करत फिरू रस्त्यावरती. सिव्हिलायझेशन काय असतं? तेच असतं ना की तुझ्या हिशोबाने आपण तेच आता करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की हे जे न्यूज चॅनल्स आहेत आपल्या महाराष्ट्रातले, ज्यांना या गोष्टीनंतर खरं तर ते गावापाड्यांमध्ये जाऊन ज्या आजी अजून सुद्धा डोक्यावर पदर घेतात, नऊवार साडी नेसतात, जुन्या काळातल्या काही आजींचे विचार ते विचारू शकले असते, नव्या पिढीतले काही, नक्कीच तुम्ही मुलींचेही विचार जाणून घ्यायला पाहिजे. पण पब्लिक काय म्हणतीये ते पण जरा जाणून घेऊ. त्याच्या आधी आता सगळ्यात मोठ्या कार्यकर्त्यांची एंट्री होण्याची वेळ आलेली आहे. माननीय आदरणीय तृप्ती देसाई ताई, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. मंदिराचं लाईव्ह दर्शन बघितलं तेव्हा आतमध्ये मात्र जे पुजारी आहेत ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत. मग हा फक्त नियम भक्तांनाच लागू होतोय का? सो या आहेत तृप्ती देसाई ताई आणि त्यांच्या हिशोबाने त्या महिलांसाठी नेहमी काम करत आलेल्या आहेत. अर्थात त्यांचं काम दिसलं नाही कधी आतापर्यंत. प्रयत्न करते मी शोधण्याचा, पण आय थिंक मला नंबर लागले, दुसरा चष्मा लागेल मला त्यांचं काम दिसण्यासाठी. हरकत नाही. तृप्ती देसाई त्यांचं असं म्हणणं आहे की मंदिरामधले जे पुजारी आहेत त्यांना ड्रेस कोड का नाहीये. बहुत सारे मंदिरों में ड्रेस कोड के बारे में महिलाओं को टारगेट किया जाता है. बहुत जगह बोला जाता है कि महिलाएं कुछ छोटे कपड़े पहनकर आती है जो मंदिर की पवित्रता जो है वो नष्ट करती है. तो ये बिल्कुल गलत है. मतलब कोई भी मंदिर हो वहां पे कैसे जाना चाहिए ये भक्तों को बहुत अच्छी तरह पता होता है और इसीलिए ऐसे कोई बोर्ड लगाना ये पूरी तरह गलत है. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये ना फेमिनिझम किंवा विक्टिम कार्ड प्ले करणं बंद केलं पाहिजे. आणि मंदिर ही अत्यंत आस्थेची जागा आहे, तिथे मर्यादा राखलीच गेली पाहिजे, तिथे शिस्तीने वागलंच पाहिजे आणि हा फार महत्त्वाचा आहे आयुष्यात. हे जे टिपिकल फेमिनिस्ट आहेत ना, हे इकडे तिकडे जे फिरणारे आहेत सध्या समाजामध्ये, या लोकांच्या हिशोबाने ना मर्यादा, लिमिट्स हे शब्द त्यांना पुसून टाकायचे आहेत त्यांच्या डिक्शनरीमधनं. आणि यांना ना मला असं वाटतं यांना ते उदाहरण दिलं पाहिजे की कुठल्याही नदी जी असते ना, ती ज्यावेळेला तिच्या किनारे मजबूत असतात, तर त्यावेळेला ती ज्या नदीपात्रांच्या भक्कम किनाऱ्यांमध्ये वाहत असते ना, तेव्हाच ती आजूबाजूच्या गावांना पाणीच्या स्वरूपामध्ये आयुष्य प्रदान करू शकते. ज्यावेळेला तिचे आपण नदी किनारा काढून टाकतो ना, किंवा ती भक्कम नसतात ना त्या मर्यादा, त्यावेळेला तीच नदी मग पूर आणते आणि मग सगळ्या मानवजातीचं मला असं वाटतं आयुष्य उद्ध्वस्त करून जाते. तर त्याचप्रमाणे समाजामध्ये मर्यादा असणं फार गरजेचं आहे आणि ते पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी असणं गरजेचं आहे. इथं ना जेंडर वाईज विक्टिम कार्ड खेळणं मला असं वाटतं बंद करायला पाहिजे. आणि ज्या गुरुजींच्या ढेरी आणि शरीरावरनं तुम्ही एवढं सगळं बोलताय, मी तरी गुरुजींच्या ढेऱ्या पाहायला जात नाही, मी देवाला बघायला जाते. आणि जर का मला असं वाटतं की स्त्रिया आणि पुरुष, अगेन तो एक अत्यंत वेगळा टॉपिक आहे जिथे दोघांच्या शरीर रचना वेगवेगळी आहे. एक्स क्रोमोझोम आहे, वाय क्रोमोझोम आहे. आय थिंक इट्स ऑल अबाउट बायोलॉजी अँड आय विल एक्सप्लेन इट टू यू लेटर. एकदा वन ऑन वन होऊन जाऊ दे, आपण बोलूया त्याबद्दल की शरीर राखणं किंवा काय कुठला पार्ट कसा झाकला पाहिजे, हे अत्यंत बेसिक एज्युकेशन आहे, ते आपण घेऊया. तो एक वेगळा विषय, त्या वेगळ्या विषयाबद्दल एक वेगळा व्हिडिओ नक्कीच येईल चॅनलवरती तृप्तीताई. जर का तुमची इच्छा असेल तर आपण नक्कीच त्याबद्दल बोलूया. पण सध्या जर का आता तुम्ही मला विचाराल तर आता सगळ्यात आधी ना पब्लिकचं काय म्हणणं आहे बॉस, कारण का पब्लिक
मला असं वाटतं सगळ्यात वर असते. पब्लिकचं काय म्हणणं आहे ते आधी जाणून घेऊया. परंपरा जी आहे तीच आपण जपली पाहिजे. मंदिर आहे आपलं आणि छोटे कपडे हे अलाउडच नाही, अशा ठिकाणी नाही, अजिबात नाही. बहुत अच्छा निर्णय है ये, सीधी छोटे कपड़े वालों को अंदर नहीं जाने देना चाहिए. लगता है कि ये जो उन्होंने डिसीजन लिया है वो सही डिसीजन है. पण हे अगोदरच झालं पाहिजे होतं, आता नाही. हे खूप उशीर झालेला आहे. याच्याने लोकांची श्रद्धा अजून वाढणार. सिद्धिविनायक के ट्रस्टियों ने जो फैसला लिया है वो एकदम सही है. मला असं वाटतं आपला देश इतका सुंदर संस्कृतीने नटलेला आहे. आतापर्यंत गेल्या कित्येक हजारो वर्षांपासून आपल्या देशावरती इतक्या वेगवेगळ्या लोकांची आक्रमणं झालेली आहेत, पण तरी सुद्धा आज सुद्धा शाबूत आपली हिंदू संस्कृती राखून ठेवलेला आपला हा देश आहे. तर ती संस्कृती तितकी मजबूत आहे आणि ती संस्कृती मला असं वाटतं ज्या पद्धतीने स्त्रियांना, पुरुषांना ज्या पद्धतीने वागवत आलेली आहे, ज्या पद्धतीने आयुष्य जगण्याची कला शिकवत आलेली आहे, त्याला तोड नाही आहे राव. आणि फॉरेनर सुद्धा ज्यावेळेला आपल्या देशामध्ये येतात ना, तेव्हा ते जैसा देश वैसा भेस करतात. म्हणजे तुम्ही कितीतरी उदाहरणं तुम्हाला सोशल मीडियावरती दिसेल. इकडे आल्यानंतर ते पूर्ण कपडे घालतात, खादी, कॉटनचे कपडे घालतात, महिला साड्या नेसतात, पुरुषसुद्धा आपली संस्कृती इकडे स्वीकारतात, अंगीकारतात, कारण त्यांना इकडच्या संस्कृती या सगळ्या गोष्टी तिकडे नाही बघायला मिळत त्याच्याचमुळे. आणि आपले लोक आपल्या लोकांना येऊन जाऊन फक्त त्या वेस्टर्न कल्चरचं लई येड आहे आणि मला असं वाटतं ते लहानपणापासून आहे. व्हाईट चमडी ऑफकोर्स त्याचं काहीच नाही करू शकत आपण. ती जी मानसिकता आहे ना, दळभद्री मानसिकता, ती इतकी डोक्यात रुजलेली आहे की फेमिनिझमच्या आड ज्या ज्या गोष्टींना नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो ते इतकं किळसवाणं आहे ना आणि त्याचा तीव्र निषेध केला गेला पाहिजे. आता जैनताईंचं जे म्हणणं होतं किंवा तृप्ती देसाईंचं जे म्हणणं होतं की महिलांना, स्त्रियांना ज्यांना जे कपडे घालायचे ते घालून दिलं पाहिजे कारण आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपलं संविधान त्यांना ते हक्क प्रदान करतं. तर व्हॉट अबाउट दिस गर्ल? सोशल मीडिया पर फेमस होने का भूत लोगों के सर पर इस कदर सवार है कि अब वो कुछ भी कर गुजरने को तैयार है. ओ अच्छा, वेट वेट वेट, तुम्ही म्हणाल की आता ही मंदिरात थोडी फिरते, ही जरी ब्रा घालून फिरते पण ही रस्त्यात फिरते ना. ओके ना, वेट, व्हाट अबाउट दिस? सुन मेरी बात, इट्स हर चॉइस. मग आता जयंताई म्हणेल की नाही, मग आम्ही थोडी म्हणतोय की ब्रा आणि ते घालून या. अरे पण हाऊ मच इज टू मच? कोण ठरवेल हे की कुठे थांबायचे आयुष्यात? आयुष्यात शिस्त फार महत्वाची आहे. मग एक काम करूया ना, मग शाळेतले सगळे युनिफॉर्म पण काढून घ्या. कशाला मुलांना युनिफॉर्म आणि गणवेशाची तुम्ही सवय टाकताय? शिस्ती कशाला शिकवताय त्यांना शिस्त? किंवा ऑफिस कॉर्पोरेट कल्चरमधले जे फॉर्मल कपडे असतात ते पण काढून घ्या. मग उद्या कोणी पण घरातल्या चड्डीवरती जाईल ऑफिसला, स्लीपर घालून जाईल बाथरूममधली, किंवा मग छोटासा पायजमा घालून जाईल. मग चालतंय ना राव, कामाशी मतलब आहे ना, कसेही येऊ दे. अरे आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये फरक आहे रस्त्यांवरच्या, बरोबर ना? आपण माणसं आहोत आणि त्याच्यामुळे समाज ज्या वेळेला मर्यादेमध्ये राहतो तेव्हाच तो व्यवस्थितपणे प्रगल्भ होऊ शकतो, प्रगती करू शकतो. आणि मंदिर हे जे ठिकाण आहे हे पिकनिक स्पॉट नाही आहे. आणि ना मला अजून एक सगळ्या संबंध भारतातल्या सगळ्या मंदिरातले जे काही ट्रस्टी असतील, जे कोणी लोक असतील, त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की जशी तुम्ही वस्त्रसंहिता आणली ना, तशीच मोबाईलवरती सगळ्यात आधी बंदी आणणार आहोत. इतकं डोक्यात जातात ना यार ते रील्स बनवणारे लोक. त्यांचं लक्ष नसतं आरतीकडे, त्यांचं लक्ष नसतं दर्शनाकडे. त्यांना फक्त फोटोज काढून लोकांनाही दाखवायचं असतं की बघा आमचं आयुष्य किती भारी आहे, आम्ही इथे आलोय दर्शनाला, तुमचं अजून दर्शन नाही झालं. सो मला असं वाटतं त्या मोबाईलवरती सगळ्यात आधी बंदी आणली पाहिजे. तो माझा आजच्या व्हिडिओतनं एक लास्ट जाता मी हा एक मेसेज मांडू इच्छिते. बाकी यार तुमचं काय मत आहे या सुडो फेमिनिस्टला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि खरंच वस्त्रसंहिता जी आणली त्याचं मी मनापासून अगदी कौतुक करते, दोन्ही हात जोडून. तिसरं मस्तक कोपरापासून हात जोडून की धन्यवाद हे केल्याबद्दल. आणि पुढचा व्हिडिओ असाच एका तडकता भडकता विषयाला घेऊन आम्ही येत राहू. सिटीलेस मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.